तर आणखी एक मोठी अपडेट म्हणजे 543 पैकी 542 जागांवर मतमोजणी सुरू झाली आहे। 542 का तर सुरतची एक जागा आधीच बिनविरोध भाजपने जिंकलेली आहे, त्यामुळे एनडीएनं आपलं खातं उघडलेलं आहे। पोस्टल मतमोजणीला देशभरात सुरुवात झाली आहे आणि पोस्टल मतमोजणीनंतर कल काय हाती येतात हे पाहणं इंटरेस्टिंग असेल। काही मिनिटांचा सौदी आणि काही मिनिटांमध्ये आपल्याला पहिले कल देशभरातले राज्यभरातले समजू शकतील। मंदार गोंजारी आपल्याला माहिती देतात। मंदार, काय अपडेट्स आहेत तुझ्याकडे? मतमोजणीला सुरुवात झाली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातील उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावरती दाखल झालेत। सुरुवातीला अर्थातच टपाली मंदार थोडंसं थांबवते, एक छोटी अपडेट आहे। बीजेपी 3 जागांवरती, भाजपा 3 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। पहिले कल हाती आलेत आणि या पहिल्या कलानुसार भाजप 3 जागांवरती, 5 जागांवरती भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। छोटी प्रतिक्रिया आपण पटकन जाणून घेऊया। आपण भाजपच्या प्रतिनिधींकडे मला वाटतं जाऊया, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही बोलून जाते। निश्चितपणे आम्हाला अपेक्षितच उत्तर प्रदेशातले 3 कल म्हणजे जागावरती भाजप पुढे आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे खरं म्हणजे ही ऐतिहासिक अशा स्वरूपाची निवडणूक आहे आणि या देशातला ऐतिहासिक अशा स्वरूपाचाच हा विजय असणार आहे। मुळात आताच दानवाने सांगितल्याप्रमाणे गुजरातमधले एक जागा तर आमची विजयी झालेली आहे, दलालांची। सुरतमधले खासदार आमचे, त्यामुळं अशाच पद्धतीचे निकाल आपल्याकडे येत राहतील आणि उत्साह आणि आनंद। अच्छा, आकडे बदललेले आहेत। एनडीए 10 जागांवरती आघाडीवर आहे, इंडिया आघाडी एका जागेवरती आघाडीवर आहे। सचिन सावंतांची छोटी प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात पटकन। ही सुरुवात आहे। मला असं वाटतं की उत्तर प्रदेशामधले जे निकाल आहेत ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये बदलणार आहे आणि ज्यांचं म्हणजे ज्या पद्धतीचं राजकारण झालं आणि ती पहिली जागा जी निवडून आणण्यात आली, ज्या पद्धतीचं त्यांचं नाव आहे त्याच पद्धतीचं राजकारण झालेलं आहे जे निवडून आले त्यांचं। त्यामुळे ह्याच्या विरोधामध्ये लोक आहेत हे या निकालामधून दिसतील। गेल्या वेळेला 100% परफॉर्मन्स भाजपने जिथे दिला त्यातलं एक राज्य म्हणजे उत्तर प्रदेश आणि पहिले कलही तिथूनच हाती आलेत। आता मोठं चित्र काय उत्तर प्रदेशात आणि देशात ते सगळ्यांना माहिती आहे। फाईन प्रिंट काय असणार आहे आणि एकेका जागांवर काय होणार आहे ते बघणं महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळे उत्तर प्रदेशातले निकाल आहेत ते साधारणतः तिथे झालेलं राम मंदिराचं लोकार्पण असेल किंवा तिथले लोकप्रिय मुख्यमंत्री असतील, नरेंद्र मोदींचं काम असेल याच्यावर आधारित आहेत। पण जसे निकाल पुढे जातील तसा हा आकडा किती जातोय ते आपल्याला कळेल। हो, आकडा पुन्हा बदललेला आहे। काँग्रेस 3 जागांवरती आघाडीवरती, भाजप 10 जागा, एनडीए एकूण 13 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। मला असं वाटतं की जो भारतीय जनता पक्षाच्या योजना होत्या त्या बऱ्यापैकी त्यांनी माध्यमातून पोहोचवल्यात आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला मतदानात दिसेल अर्थात। आणि आकडे आणि चित्र क्षणोक्षणी बदलत चाललेले आणि हे कल आहेत। आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे की हे निकाल नाहीत, हे कल आहेत। कुणाच्या बाजूनं मतं झुकता आहेत। अगदी काही क्षणांनंतर, काही मिनिटांनंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। एनडीए 14, इंडिया 6, महाराष्ट्र राज्यातला एनडीए एका जागेवर आघाडीवर। अश्विन, राज्यातला कल पहिला समोर आलेला आहे, एनडीए एका जागेवर आघाडीवर। त्याच्यामुळे एनडीए 11 आणि 4 असं देशपातळीवर बघायला मिळतं आणि इकडे महाराष्ट्रामध्ये एका जागेवर एनडीए आघाडीवर आहे। भारती अपडेट देण्यासाठी येते, आपण भारतीकडनं काही अपडेट घेऊया। माहिती मिळते त्यानुसार महाराष्ट्रात एनडीएला एका जागी आघाडी आहे आणि पोस्टल मतदानात पियुष गोयल उत्तर मुंबईतनं आघाडीवर आहे। आपल्याला पहिला कल महाराष्ट्रातला हाती आलेला ही तीच जागा आहे जिथे एनडीए आघाडीवरती आहे। अर्थात पियुष गोयल हे पहिला कल आपल्या हाती आला। पियुष गोयल उत्तर मुंबईची जागा खूप खात्रीशीर मतदारसंघ तो भाजपसाठी आहे। खरं तर प्रतिक्रिया छोटीशी अपेक्षेप्रमाणेच आघाडी घेतली पियुष गोयल। निश्चितप्रमाणे गेल्या वेळेला देशात सर्वाधिक मतानं त्या आपला गोपाळ शेट्टींची जागा निवडून आली होती, त्याचाच पुढं ही परंपरा पियुष गोयल चालू ठेवणार आणि तितक्याच मतानं पियुष गोयल आपल्या मुंबईतून, उत्तर मुंबईतून निवडून येणार आहेत आणि निश्चितपणे त्याचा कल ह्या अपेक्षेप्रमाणे आहे। ठीक, तर इंडिया आघाडी 7 जागांवरती आघाडीवर आहे, एनडीए 18 जागांवरती सध्या आघाडीवरती आहे। आपण एक छोटीशी कमेंट याबद्दल सरिता मॅडम आणि राजीव सरांशी पण घेऊयात। 18 आणि 7 असं सध्याचं चित्र आहे। नक्कीच खरं तर ही सुरुवातच आहे आणि आता असे कल येत जाणार। आता हे कल जे आहेत ते एक्झिट पोल प्रमाणेच दिसतात आहेत सध्या तरी। एकंदरीत लार्जर पिक्चर आपल्याला 12 पर्यंत कळेल आणि त्यामुळे सगळेजणच थांबले आहेत। हे लिटरली सेकंदाला बदलणार आहेत। बरोबर, मला असं वाटतं ज्ञानदा की म्हणजे ही सुरुवात जी आहे ती फार लवकर झालेली आहे। म्हणजे अजून 5 मिनिटं झालीत आणि एवढे कल यायला सुरुवात झाली आहे। आणि जसं सरिता म्हणाली की जे एक्झिट पोलचे आकडे होते त्या लाईनवरच
आत्ताचे कल आपल्याला सुरुवातीचे पोस्टल बॅलेटमध्ये दिसत आहेत. जर हा असाच राहिला ट्रेंड तर एक्झिट पोल तंतोतंत खरे निघतील अशी आशा बाळगायला आणि हरकत तुम्ही नाही. म्हणालात तसं की निकाल काय आहे ते तर त्याचा अंदाज आहे, ते माहिती आहे. एक अपडेट आपण ज्ञानाला घेऊया. त्याच्या आधी भारती पुन्हा एकदा आपल्याला सांगते. भारती, उत्तर मुंबई सांगितलं, आता उत्तर महाराष्ट्र नंदुरबारमधनं हिना गावित आघाडीवर आहे. पुन्हा एकदा भाजपची एक जागा वाढताना दिसते. महाराष्ट्रात 2 कल हाती आले आहेत. 2 कल हाती आलेले आहेत. हिना गावित आघाडीवर आहेत आणि इकडे मला दिसतंय शरद पवार गटाची देखील एक जागी आघाडी दिसते. त्यामुळे 2 भाजप 1 शरद पवार गट. एक गोष्ट आपल्याला नाही मगाशी कलांच्या बद्दल बोलताना देशाच्या कलांबद्दल मला अशी खात्री आहे आकडा खूपच बदललाय. एनडीए 31 आणि इंडिया आघाडी 11. तर त्यामुळे देशातल्या कलाबद्दल फार म्हणजे कुणाला कुतूहल नाहीये. महाराष्ट्राचे जे कल आहेत त्याच्याबद्दल आहे आणि माझी खात्री आहे की सगळ्या मराठी माणसांना महाराष्ट्रात काय होतं हे जास्त बघण्यात स्वारस्य आहे. देशाचा निकाल आणि असं आहे की म्हणजे महाराष्ट्राचं राज्य आहे की जे गणित बिघडवू पण शकतं आणि घडवू पण शकतं. निश्चितपणे की फायनल टॅलीमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा असणार आहे. फक्त यावेळेसच्या मतमोजणीमधला एक फरक लक्षात घेतला पाहिजे की दरवेळी पोस्टल बॅलेट आधी मोजतात आणि नंतर ईव्हीएमची सुरुवात व्हायची. त्यामुळे खरे ट्रेंड जे असायचे ते अर्ध्या तासानंतर यायचे. आता दोन्ही मतमोजणी एकत्र सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे हे ट्रेंड मला वाटतं की एक इंडिकेशन देणारे महत्वाचे असणार आहे. बरोबर आहे. पुढे जाण्याआधी आपण पुन्हा एकदा भारतीकडनं अपडेट घेऊया कारण आणखी कल हाती येते. 2-2 अशी सिच्युएशन आता झालेली आहे. महाविकास आघाडीच्या 2 जागा ज्या आपल्याला दिसतात ते गडचिरोली आणि धाराशिव. गडचिरोली आणि धाराशिव दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर दिसतात. गडचिरोलीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार आणि धाराशिवमध्ये जसं आपण म्हटलं होतं ओमराजे निंबाळकरांनी लीड घेतलेली दिसते. त्यामुळे 2-2 महाराष्ट्रामध्ये इव्हन बॅटल दिसते. धाराशिव बद्दल मी समीरकडे जाते पण त्याआधी गडचिरोलीमधनं महाविकास आघाडी आघाडीवर आहे.